नमस्कार मित्रांनो, सिम्पली टेक्निकल गाईड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पीएफचे मेंबर असाल किंवा तुमच्या सॅलरीमधून महिन्याला पीएफ डिडक्ट होत असेल तर तुम्हाला ईपीएफओ कडून एक 12 अंकी यूएन नंबर दिला जातो. त्या नंबरद्वारे तुम्ही पीएफ संबंधित सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता. जसे की बॅलन्स चेक करणे, पीएफ काढणे, पेन्शन काढणे, जुन्या कंपनीतील पीएफ नवीन कंपनीमध्ये ट्रान्सफर करणे. यासाठी तुमचा 12 अंकी यूएन नंबरशी अकाउंटशी तुमचा आधार नंबर, पॅन कार्ड नंबर आणि बँक अकाउंट नंबर लिंक असणे गरजेचे आहे. म्हणजे लिंक करणे अनिवार्य आहे. म्हणजेच तुमच्या पीएफ यूएन नंबरची केवायसी करणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला पीएफ संबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येत नाही. आणि यासाठी तुमचा यूएन नंबर सुद्धा ऍक्टिव्हेट असणे गरजेचे आहे. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये घरी बसून ऑनलाईन पद्धतीने यूएन नंबर ऍक्टिव्हेट कसा करायचा आणि त्यानंतर पासवर्ड कसा तयार करायचा हे पाहिले आहे. जर तुम्ही पाहिले नसेल तर तुम्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. तुम्ही लिंकवर क्लिक करून व्हिडिओ पूर्ण पाहू शकता. चला तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक जरी पार्ट तुम्ही स्किप केला तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ समजणार नाही, पूर्ण प्रोसेस कळणार नाही. तर तुम्हाला इथे यायचं आहे गुगल क्रोम वरती. गुगल क्रोम वरती आल्याच्या नंतर तुम्हाला मेंबर होम असं टाईप करायचं आहे. मेंबर होम टाईप केल्याच्या नंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल युनिफाईड पोर्टलची, मेंबर होमची. त्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. वेबसाईटवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हे अलर्टचा पॉपअप दिसेल, त्याला जस्ट ओके करायचे किंवा कट करायचे. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा यूएन नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. तुमचा जो यूएन नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. यूएन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा करेक्ट टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर कॅप्चाची एक ट्रिक आहे. तुम्हाला जर कॅप्चा समजत नसेल तर मी एक ट्रिक आहे ती तुम्हाला एक्सप्लेन करते की कॅप्चा कशा पद्धतीने असतो. तर कॅप्चा हा 2 कॅपिटल लेटर असतात आणि 2 स्मॉल लेटर असतात. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर बघा, 2 कॅपिटल असतात आणि 2 स्मॉल असतात आणि एक नंबर असतो. तुम्ही जेव्हा पण कधी लॉग इन कराल तेव्हा सेम याच फॉर्मॅटमध्ये तुम्हाला कॅप्चा येणार. हा कॅप्चा टाकून घेतल्याच्या नंतर तुम्हाला साइन इन करून घ्यायचं आहे. साइन इन केल्याच्या नंतर तुम्हाला हे असं समोर एक पेज दिसेल ज्याच्यामध्ये ऑथेंटिकेशन विचारलं जाईल. याच्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला आहे, तुम्ही जो आधारशी लिंक आहे किंवा तुम्ही जो पासवर्ड क्रिएट करताना मोबाईल नंबर टाकलेला होता त्या मोबाईलवरती तुम्हाला एक ओटीपी जाईल. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जो काही ओटीपी येईल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ओटीपी करेक्ट टाकायचा आहे. ओटीपी टाकल्याच्या नंतर इथे तुम्हाला परत एकदा कॅप्चा विचारेल. तो कॅप्चा इथे टाकून घ्यायचा आहे. इथे पण सेम फॉर्मॅट आहे बघा कॅप्चाचा. तो कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकल्याच्या नंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं हे पीएफ पोर्टल लॉग इन झालं. म्हणजे हे जे पेज आहे हे तुमचं पीएफचं लॉग इन झालेलं आहे. इथे तुमचा वरती यूएन नंबर आणि तुमचं नाव येतंय. म्हणजे हे तुमचं पीएफचं पोर्टल लॉग इन झालेलं आहे. आता इथे मेंबर प्रोफाईल मध्ये तुम्ही तुमची इन्फॉर्मेशन चेक करू शकता. यूएन नंबर, तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर वगैरे सगळं तुम्ही इथे चेक करू शकता. आता आपल्याला पीएफ ला केवायसी करणं गरजेचं आहे. तर आपल्याला बँक, पॅन आणि आधार या 3 गोष्टी लिंक करायच्या आहेत. तर इथे आपल्याला जायचं आहे होम, व्ह्यू आणि मॅनेज अकाउंट ऑनलाईन सर्व्हिसेस. हे जे दिसते 5 ऑप्शन, यामध्ये आपल्याला 3rd नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. मॅनेज या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मॅनेज ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर ते 3rd नंबरचं ऑप्शन आहे केवायसी. कॉन्टॅक्ट डिटेल्सच्या खाली जे आहे ती केवायसी वरती क्लिक करायचं. केवायसी वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला पुढचं पेज एक ओपन होईल. इथे बँक, पॅन, पासपोर्ट हे जे आहे क्लिक ऑन केवायसी डॉक्युमेंट टू ऍड. तुम्हाला जी केवायसी करायची आहे, जे डॉक्युमेंट ऍड करायचं आहे त्याची इथे डिटेल्स टाकायची. तर आपल्याला आता बँक कशी ऍड करायची ते आपण पाहूया. एक गोष्ट लक्षात ठेवा, बँक ऍड केल्याशिवाय तुम्हाला जर तुमचा पीएफ विड्रॉ करायचा असेल, तुम्हाला तुमच्या पीएफ मधले पैसे
कॅश पाहिजे असतील किंवा तुमच्या अकाउंटला हवे असतील तर तुम्हाला बँक ऍड करणं खूप गरजेचं आहे. कारण ही जी पीएफची अमाऊंट आहे ती तुम्हाला कॅश तर नाही मिळू शकत, ती तुम्हाला ऑनलाईन तुमच्या अकाउंटवरतीच येणार. त्यामुळे इथे तुमची ऍक्टिव्हेट बँक असणं खूप गरजेचे आहे, चालू बँक. जर तुमची बंद बँक तुम्ही इथे टाकली तर काही फायदा होणार नाही, तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला येणार नाही, तुमचा क्लेम हा रिजेक्ट होतो. त्यामुळे इथे तुमची जी ऍक्टिव्हेट बँक आहे, जी चालू बँक आहे, ज्या बँकेची पूर्ण केवायसी झालेली आहे तीच बँक इथे ऍड करा. जे तुम्ही बँक ऍड कराल त्याच बँकेवरती तुम्ही जर पीएफ विड्रॉ केला तर त्याच बँकेवरती तुमचे पैसे येणार आहेत. तर इथे आपण बँकवरती क्लिक करायचं. बँकवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे नेम ऍज पर बँक अकाउंट, म्हणजे तुमच्या जे बँकेला नाव आहे ते इथे येईल ऑलरेडी, नेम ऍज पर बँक अकाउंट. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच्या बँकेवरचं नाव आणि आधारवरचं नाव किंवा पीएफ पोर्टलवर हे इथे जे वरती नाव दिसतंय तुम्हाला ग्रीन कलरमध्ये, याच्यामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुमची बँक ही ऍड होणार नाहीये. त्यामुळे तुम्हाला आधारवरचं नाव आणि बँकेवरचं नाव करेक्ट करावं लागणार आहे, स्पेलिंग मिस्टेक चालणार नाहीत. तर नेक्स्ट ऑप्शन दिसतोय बँक अकाउंट नंबर. तर इथे तुम्हाला बँक अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे. इथे बँक अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला इथे कन्फर्म बँक अकाउंट नंबर, म्हणजे तो जो तुमचा तुम्ही जो बँक अकाउंट नंबर वरती टाकलेला आहे तो सेम तुम्हाला कन्फर्म बँक अकाउंट नंबर मध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला बँक आयएफसी, जो तुमचा आयएफसी कोड आहे तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तुमच्या बँक पासबुक वरती मेन्शन असेल आयएफसी कोड, तो इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे. आयएफसी कोड टाकल्याच्या नंतर व्हेरीफाय आयएफसी, इथे जे ब्ल्यू कलर मध्ये ऑप्शन दिसतोय व्हेरीफाय आयएफसी, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथे मला एक एरर दिसतोय, सेम बँक अकाउंट नंबर इज ऑलरेडी सीडेड अगेन्स्ट युअर यूएन. म्हणजे मी आता तुम्हाला हे डेमोसाठी जस्ट दाखवलेलं आहे. हे जे मी पीएफ जे पोर्टल लॉग इन केलेलं आहे, हे जे अकाउंट आहे यूएनचं, ह्याला ऑलरेडी बँक ऍड केलेली आहे. त्यामुळे मला हे असं एरर दिसते की ऑलरेडी बँक तुमची अकाउंट आहे हीच सेम बँक. तर तुम्हाला जस्ट तुम्ही इथे व्हेरीफाय आयएफसी केल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचंय, इथे खाली यायचं आणि इथे जो चेकबॉक्स दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं, टिक करायचं आणि सेव्ह करायचं. हे सेव्ह केल्याच्या नंतर तुम्हाला इथे ग्रीन कलर मध्ये, हे जे आता रेड कलर मध्ये जे दिसतंय, इथे तुम्हाला ग्रीन कलर मध्ये दिसेल की बँक अकाउंट तुमचं सीडेड झालेलं आहे तुमच्या सक्सेसफुली यूएनला, म्हणजे या यूएनला सक्सेसफुली सीडेड झालेलं आहे, लिंक झालेलं आहे. ते असं एक तुम्हाला येईल ऑप्शन, पॉपअप येईल. तर आपली बँक ऍड करून झाली. त्यानंतर तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला इथे केवायसी पेंडिंग अप्रुव्हल मध्ये पण दिसेल की तुमची बँक ऍड झालेली आहे. इथं बँक तुमचा यूएन नंबर दिसेल, बँक असं नाव दिसेल तुमचं बँकेत जे आहे ते, अकाउंट नंबर आयएफसी, आणि इथे तुम्ही केलंय तर इथे तुमच्या नावाने दिसेल की तुम्ही मेंबर, सीडेड बाय मेंबर असं येईल. ओके. आता त्यानंतर आपल्याला पॅन ऍड करायचा आहे. तर पॅन ऍड करण्यासाठी तुम्हाला वरती यायचं आहे आणि स्क्रोल करायचंय आणि पॅन याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता इथं ऑलरेडी बँक, मला इथं एरर येतोय कारण इथं बँकेचं ऑलरेडी ऍड आहे आणि मी बँकचे डिटेल्स टाकले, त्यामुळे इथं मला रेड कलर मध्ये एरर दिसतोय, पण याच्याकडे लक्ष देऊ नका. तर इथं पॅन डिटेल्स मध्ये तुम्हाला तुमच्या पॅनवरती जे नाव आहे, तर मागचीच गोष्ट लक्षात ठेवा की जे तुमच्या आधारवरती नाव आहे तेच तुम्हाला पॅनवरती करून घ्यायचं आहे. जर तुमचं काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल तर ते तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल, नाहीतर तुमचं पॅन कार्ड पण ऍड होणार नाही. इथं नेम ऍज पर पॅन, तर इथं तुमचं जे पॅनवरती नाव आहे ते इथे टाकून घ्यायचं. त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकून घ्यायचा आहे, काय आहे तो. इथे पॅन नंबर टाकला त्याच्यानंतर परत इथे एकदा क्लिक करायचं आहे, या चेकबॉक्स मध्ये टिक करायचं आणि परत एकदा सेव्ह करायचं. सेव्ह केल्याच्या नंतर इथे तुम्हाला परत एकदा ग्रीन कलर मध्ये दिसेल की तुमचं पॅन नंबर हा लिंक झालेला आहे, पॅन हे ऍड झालेलं आहे. त्यानंतर परत स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्याच्या नंतर तुम्हाला इथं इथे केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल इथे दिसेल.
इथे केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल मध्ये परत इथे तुमचे डिटेल्स दिसतील. तुम्ही बँक आणि पॅन ऍड केले ना, तर इथं त्याचे डिटेल्स दिसतील. पॅन दिसेल, तुमचा पॅन नंबर दिसेल, कोणी ऍड केलंय ते, सीडेड बाय मेंबर दिसेल. आता याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला पडली असेल की इथे तर आधारचं ऑप्शन नाहीये वरती. इथे जे आहे हे पासपोर्ट आहे, इथे आधार नाहीये. तर आता जे म्हणजे आता पीएफने असं केलेलं आहे, जेव्हा तुम्ही कंपनीमध्ये जॉईन होता तेव्हा तुमचं डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड घेतलं जातं. आणि जेव्हा तुमचा युएन नंबर क्रिएट करतात, म्हणजे तुमचं पीएफला रजिस्ट्रेशन करतात, तेव्हा आधार हे लिंक तेव्हाच करतात. त्यामुळे इथे तुम्हाला ऑलरेडी आधार हा इथे दिसते तुम्हाला करंटली ऍक्टिव्ह केवायसी, यामध्ये तुम्हाला ऑलरेडी आधार इथे दिसणारच आहे. तुम्ही जेव्हा लॉग इन कराल तेव्हा इथे तुमचा आधार नंबर वगैरे हे ऑलरेडी दिसणार आहे. आणि सीडेड बाय तुम्हाला एम्प्लॉयर म्हणजे तुमच्या कंपनीचं नाव येईल इथं जे काय असेल ते. त्यामुळे तुम्हाला आधार हे ऍड करण्याची गरज नाहीये. आणि वरती जे पासपोर्ट आहे ते ऑप्शनल आहे, तुम्ही करू शकता तुमच्याकडे असेल तर, नसेल तर नाही केलं तरी चालेल. आता आपण तिन्ही बघितलं, बँक आणि पॅन आणि आधारच्या बाबतीत पण मी तुम्हाला समजावून सांगितलं. त्यानंतर तुम्हाला इथे केवायसी पेंडिंग फॉर अप्रुव्हल, आता इथे तुम्हाला ऍड केल्याच्या नंतर इथे स्टेटसमध्ये तुम्हाला पेंडिंग दिसेल. आता तुम्ही बँक ऍड केली तर ज्या नॅशनलाइज बँक आहेत, जशा एसबीआय झालं, कोटक झालं, युनियन झालं, एचडीएफसी झालं, ज्या नॅशनलाइज बँक आहेत त्या तुम्हाला ऑटोमॅटिकली अप्रूव्ड म्हणून इथं स्टेटस येईल 1-2 दिवसामध्ये. 1 ते 2 दिवसामध्ये ऑटोमॅटिकली अप्रूव्ड स्टेटस येईल. आणि ज्या दुसऱ्या ब्रँच असतील, अदर ब्रँच नॅशनलाइजच्या व्यतिरिक्त दुसऱ्या ब्रँच असतील, त्या पेंडिंग मध्ये दिसेल. जर तुम्हाला नॅशनलाइज बँक पण जर पेंडिंग मध्ये दिसल्या 2 दिवसांनी, तर तुम्हाला तुमच्या एचआर कडे जायचं आहे. म्हणजे कंपनीमध्ये जे तुमच्या कोणी पीएफचं काम करतं, सॅलरीचं काम करतं, सॅलरी बघतं, पीएफ बघतं, त्यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं की मी केवायसी केलेली आहे, पीएफला बँक आणि पॅन ऍड केलेलं आहे, तर तुम्ही त्याचं अप्रूव्ह द्या. तर त्यांचं काय नाही, 10 मिनिटाचं काम आहे. ते डीएससी सिग्नेचर लावून तुम्हाला 10 मिनिटांमध्ये अप्रुव्हल देतील. पण तुम्हाला लॉग इन करून चेक करायचं आहे स्टेटसमध्ये येऊन की तुमचं पेंडिंग आहे काय अप्रूव्ड आहे. जर बँकेने ऑलरेडी अप्रूव्ड केलं तर ते तुम्हाला एचआर कडे जायची गरज नाहीये. जर पेंडिंग मध्ये असेल तरच तुम्ही एचआर ला जाऊन सांगायचं आहे. आता याच्यानंतर खालचा जो ऑप्शन आहे रिजेक्टेड केवायसी, जर तुमचा आता तुम्ही बँक ऍड केलं आणि जर तुमचा बँक अकाउंट नंबर चालू नसेल किंवा तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असतील, जर फॉर एक्झाम्पल कोणाचं नाव असेल, सरनेम मध्ये जर एखादी गोष्ट चुकीची असेल, एच्या जागी ई झालेलं असेल, असं असेल, तर तुम्हाला इथे तुमचं नाव येईल, म्हणजे तुमच्या डॉक्युमेंटवर जे नाव आहे ते येईल आणि पुढे इथं स्टेटसमध्ये रिजेक्टेड दाखवेल आणि त्याच्या पुढे हे रिमार्क्स पण दाखवेल की कशामुळे रिजेक्ट झालेलं आहे आणि त्याची डेट पण झालेली दिसेल की तुम्हाला कधी रिजेक्ट झालंय. तर इथे इनव्हॅलिड बँक अकाउंट, आता हे बँक अकाउंटच चालू नव्हतं त्यामुळे इथे आलेलं इनव्हॅलिड बँक अकाउंट. जर तुमच्या स्पेलिंग मध्ये मिस्टेक असेल तर तुम्हाला ते पण इथे शो होईल की तुमचं नेम हे मिसमॅच आहे. नेम हे पीएफ पोर्टलशी मॅच नाही करत आहे किंवा आधारशी मॅच नाही करत आहे असं तुम्हाला तिथे दिसेल रिमार्क मध्ये. तर ते तुम्हाला करेक्ट करून घ्यायचं आहे. तर आपण आता तिन्ही पण बघितलेलं आहे की बँक, पॅन आणि आधार कसं लिंक करायचं ते. तर तुम्हाला याच्या रिगार्डिंग काही केवायसी करण्याच्या संबंधित काहीही प्रॉब्लेम असेल, काही शंका असेल किंवा कुठे प्रॉब्लेम येत असेल, केवायसी डन होत नसेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. कमेंट करा. काही प्रॉब्लेम असेल मी तुम्हाला 100% तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल, तुम्हाला सोल्युशन सांगेल. आणि जर तुम्हाला असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या सिम्पली टेक्निकल गाईड या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका काही प्रॉब्लेम असेल तर. थँक्यू सो मच.